कुठे चालली कोणता तू? कुठे नाही बापा, तुमच्याकडेच आली. कशा बापा तुम्ही? तुमच्या घरी आली मी ना, कुठे चालले म्हणून विचारता? नाही नाही, तसं काही नाही. मला वाटलं इकडे कुठेही जात असेल. आता मी दिसली बाहेर म्हणून इकडे आली असं वाटलं बापा. नाही नाही, तुमच्याकडेच आली. मी का म्हणते, कुठे चालले का उद्या वगैरे? नाही नाही, कुठं चालली वगैरे नाही म्हणा. नाही म्हटलं काही लग्न बिग्न तर नाही आहेत. आहे एक लग्न 15-16चा, आता नाही आहे. आता 2-3 दिवस आहे घरी. जमते मग जमते. काहून तर कोणतं काम होतं सांग ना. वणीवर याल का म्हटली कंस मोडायला? असं का, कंस मोडायचे आहेत का? हो हो, येईन ना. का करीन, घरी राहू नाही. तर सकाळी 6 वाजे जायचं आहे आणि 12 वाजे घरी. असं सकाळी 6 वाजे जायचं ना, 12 वाजे सुट्टी नाही? हो हो. दुपारी खूप ऊन लागते, त्याच्यासाठी म्हटली 6 वाजे गेला आणि 12 वाजे आला. नाही, तसाही चांगला आहे म्हणा कोणता. चांगला आहे तसाही. 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत कोवडी ऊन राहते. मग तिकडे 1-12च्या नंतर बापा 5 वाजून तर जातील तरी अशी झोमते नाही ऊन. किती दिवस होईल तर? एका दिवसाचे आहेत. 4-5 बाया मिळाल्या की नाही, एका दिवसात होतेत मोडून. असं का? आता ह्या पाण्यामुळे थांबवला. नाही तर 4-5 दिवसाच्या आधी मोडून मोडून करत होते. मग हा पाणीच आला ना. बरा झाला ना नाही मोडले तर. मोडल्यावरही किती हाल. ते रोडवर वाळू टाकत होते सरपंच भाऊच्या इथं. हो बाबा, त्यांना मोठा त्रास झाला. रोडवर वाळू टाकला, मग अजून पिसल्यावरही टाकला वाळू. नाही तर का? तर मग या सकाळी 6 वाजे. बोलवायला यावं लागेल का अजून? नाही नाही, कशाला बोलवायला, येईन ना येईन. आता जाते त्या रजनीच्या ना दुर्गाच्या घराकडे. थांब ना कोणता, थांब ना. नाही नाही ताई, आता थांबायची वेळ नाही आहे. बायांना सांगते अजून घरी गेल्यानंतर स्वयंपाक पाणी. हो, तर म्हणूनच म्हणते थांब, नाश्ता कर ना थोडासा. नाही नाही ताई, आज उशिरा जेवण झाला ना, पोट भरला आहे माझा. नाश्ता करायची अजिबात इच्छा नाही आहे. काही नाही, एखाद वडाच खाऊन घे. एक वडा खा आणि पापड एक आणि एखाद कुरळी चिप्स. बनवता येते की नाही येत मला तर सांग ना थोडाशी. का ताई तुम्ही पण, तुम्हाला बनवता नाही येत? माहित आहे माहित आहे, कधी मी तुमच्या घरी नाश्ता करते, छान राहते तुमच्या घरचा नाश्ता. खरंच ताई, आता नाही, मग कधीतरी, मग नंतर करीन. कधीतरी म्हणजे आता आहे म्हणून कर म्हणत आहो. नाही लागत ना, किती वेळ लागते? नाही लागत. नाही तसा वेळेचा काही नाही, पण माझा खरंच पोट भरला आहे. आज ना आमच्या जेवणाला उशीरच झाला थोडा. बापा, हे शांतताई कुठे गेली होती? ओ ताई, शांतताई. काय झालं कोणता, कशाला आवाज दिली? ताई कुठे गेली होती तू? मी त्या इंदूच्या घरी गेली होती. ते माधुरीनं जावई आले ना, तर त्यांच्या जेवण सांगायला गेली होती. असं का, येऊ नाही गेले का? हो हो, जेवण खाऊन केलं आणि आले ते. आता म्हटली जेवण सांगून देते म्हटली, म्हणून गेली होती. आणि हो कोणता, तू कुठं फिरून राहिली इकडे? ताई ते बाया करायसाठी आली होती ना. मग असे तुझ्या समोरच तर सांगितलं ना तुझ्या जवाई बोवानी की मक्का मोडायचा आहे म्हणून उद्या. हो खरा. ताई येशील ना तू? पाहते बापा, आता उद्या सांगेन. नाही ताई, उद्या सांगेन नाही. नाही ना कोणता, उद्या नाही जमायचा माझा. आता हे मनीषा वगैरे उद्या गावी जाणार आहेत. तिला सार करायसाठी जावं लागेल ना. उद्याच चालले का गावी? हो हो, उद्याच जाणार आहेत, म्हणूनच तर मी आता जाऊन सांगितले स्वयंपाक त्यांचा. चल मी जाते, गॅसवर कुकर ठेवलाय, नाही तर जळूनच जाईल डाळ. कोणता, काय झालं ताई? मी काय म्हणतो, उद्या मी थोडी उशिरा येईल. चालेल ना? काहून उशिरा? आता ते माधुरीनं जावई, त्यांना चहा नाश्त्यासाठी बोलवा नाही लागेल का घरी? माझ्या चिक्या आणि माधुरी एकाच वर्गात होते. आणि कसे शेजारही आहे आणि संबंध चांगले आहेत आपले. जाना येणं, खाना घेणं. आमच्या घरचे पाहुणे आले की त्यांच्या घरी जातात, त्यांच्या घरचे पाहुणे आले की आमच्या घरी येतात. म्हणून म्हणतो उद्या नाश्त्यासाठी बोलवून घेते त्यांना. हो बाबा, तुमच्याही म्हणणं बरोबर आहे. किती म्हणावा नाही मंजुळा काकू, किती शहाणी बाई आहे. हो ना बापा, ते निवडल्या नावडल्या भेंड्या न्या म्हणे. हो ना, ते तशीच करते. घरी ना सडल्या पडल्या भेंड्या खाते, वांगे तसे चांगले चांगले विकायचं काम करते. ते खाते तर खाते, आम्ही कशाला खाऊन तसे? द्यायचा आहे तर मग चांगला द्यावा ना माल. तरी तर रजनी तू आणत होती, धरत होती तू. आता मी म्हटली धरून घेते बापा, आता न्या म्हटल्यानंतर. किती कीटक भेंड्या होत्या, किती कीटक भेंड्या होत्या. एका भेंडीतून 2 फोडी नाही निघाल्या असत्या चांगल्या. आता याच्यानंतर ना पाहिजे रजनी, न्या म्हणणारच नाही. आणि आता आपण आणलो असतो ना त्या सडल्या भेंड्या, 3 तशीच लावलं असतं. सगळा माल सडला पडला द्यायचं काम केलं असतं ना आपल्याला. आता देत होती तर देत होती, पण चांगल्या भेंड्या थोडासा अर्ध्यात तर द्यायला पाहिजेत होत्या.
आपल्यालाही वाटलं असतं ठीक आहे बा, एवढ्या तर चांगलं दिलं. आता हे थोड्याशा याच्यातून थोड्याशा काढून टाकू नाही का. जाऊ दे दुर्गा, का करते तर माहित नाही. चल बाबा, घरी काम आहेत आता. रजनी, दुर्गा, थांबा थांबा. कुंताताई इकडून कुठून येऊन राहिली बाबा? काय झालं कुंताताई? अरे तुमच्या घराकडेच येत होती मी. आमच्या घराकडे कशासाठी? चला ना तर. नाही नाही, आता येत नाही. आता इथंच भेटल्या ना, इथंच सांगते. असं का? काय सांगायचं आहे मग? रजनी, दुर्गा, कुठे गेले होते तुम्ही? दोघी जणी कुठून येऊन राहिले? गेला होता बाबा भेंड्या तोडायला, मंजुळा काकूच्या इथं. असा, तिथे जाता का? उद्या सकाळी पण चालले का? नाही नाही, उद्या सकाळी नाही जात. बाबा ताई, काहीतरी सांगतो म्हणले ना, सांगा ना तर. अरे रजनी, उद्या ना मक्का तोडायचा आहे, तर त्याच्यासाठी चालली होती तुमच्याकडे. याल का मग उद्या मक्का मोडायसाठी? हो हो, येऊ ना उद्या, नाहीतरी कुठे जायचं आहे. नाही तू बाई दुर्गा? हो येईन ना, मी पण येईन. मग किती वाजे यायचं आहे उद्या? मी काय म्हणते, आता ऊन लागते ना, तर सकाळी 6 वाजे जायचा आणि 12 वाजे सुट्टी. कसे म्हणता मग? नाही, तोच चांगला आहे. सकाळी 6 वाजे गेला आणि 12 वाजे सुट्टी, तोच चांगला आहे. मी तशीच म्हणणार होती. नाही तर का, ते सकाळूनच चांगला होते एकाच टायमीला. ठीक आहे, तर या मग उद्या. हो हो. तिला म्हटली झोप बाई आमच्या घरी. गुड्डी झोपली तर नाही ऐकली बापा. उन्हामध्येच घरी वापस आली. ते पोरगीच तशी आहे, ऐकतच नाही, नुसती उन्हात फिरत राहते. मस्त जेवली म्हणे, पोटभर म्हणे. हो हो, तिला आवडतात रस शेवया, खाल्लं वगैरे आवडतात तिला. बापा, तिचा फेवरेट रस न शेवया, मस्त खाते. ए सोनू, मोबाईल देतो. थांब ना भाऊ, 5 मिनिट थांब ना. किती वेळचा मोबाईल मागत आहो मी. 5 मिनिट थांब, 5 मिनिट थांब लावून दिला. ते ना, मला काम आहे ना. स्वयंपाक झाला का? स्वयंपाक आता स्वयंपाक तर झाला म्हणा, पण भजी आहेत काढायचे बाकी. हो, पण हे माधुरीनं जावई याचेच आहेत ना, त्यांना सांगितली होती लवकर याल म्हणून. येतील ना आता. तू गेली होती ना सांगायला? हो, मी गेली तर होती, पण मी काय म्हणते, ह्या विशालला पाठवू का बोलवायसाठी? आता स्वयंपाकही झाला. पाठवून दे ना, पाठवून दे. विशाल, काय झालं आई? अरे बेटा, जा बरं सरपंच काकाच्या घरी जा आणि माधुरी ताईला आणि जिजाजीला बोलवून आण. आई, ते माधुरीकडले माझे जिजाजी होतील का? ते माधुरी तर लहान आहे ना माझ्यापेक्षा. अरे हो, 1 वर्षाची तर लहान आहे बा तुझ्यापेक्षा ते. तर मग जावई झाले तुझे. जावई बोवा म्हणत जा तू त्यांना. हो हो, बोवाच म्हणत जाईन मी. दे ना सोनू, मोबाईल दे ना. किती वेळचा पकडला आहे? 5 मिनिट म्हणत जाते आणि देत नाही ना, काही नाही. बस बस, झाला भाऊ, थांब थांब. बघ ना आई, ह्या सोनूला किती वेळचा माझा मोबाईल पकडला. ए सोनू, देते की नाही भाऊचा मोबाईल? चल दे. का आई, मला मोबाईल नाही घेऊन देत, काही नाही. आणि थोडासा पकडलो की मागत राहते नुसता भाऊ मोबाईल. का थोडासा पकडतो म्हणते? जेव्हा पाहिला तेव्हा माझा मोबाईल पकडते. चार्जिंगवर लावला, चार्जिंग होऊ नाही देत, काही नाही. बघ आई, मला मोबाईल पाहिजे. पप्पाजी, मला मोबाईल पाहिजे. हो ना बापा, घेऊन देऊ ना. आता रिझल्ट तर येऊ दे तुझ्या. 80च्या वर पर्सेंटेज येतील तर घेऊन देऊ, नाही तर नाही, विसरून जा. मग आधीच म्हटलं होतं तुला, चांगला अभ्यास कर म्हणून. येतील ना पप्पाजी. तर मग मिळेल ना, मोबाईलही मिळेल. ए सोनू, चल दे तो मोबाईल दे भाऊला. भाऊ बोलवायला जात आहे माधुरी ताईला. अरे आले वाटते, बघ बरं. विशाल बघ कोण आले तर बघ. अरे ये माधुरी, जावई बुवा, या या. आई, आले पाहुणे. या या, आले का? आताच आठवण केली मी तुमची. आता विशालला पाठवतच होती. कशाला काकू, तुम्ही आले होते ना बोलवायला? तुम्हाला वाटलं नाही का मी येणार म्हणून? नाही नाही, तसं काही नाही वाटलं वगैरे, पण कसं आता स्वयंपाक झाला तर मग कसा थंड होते, तर म्हटलं जा म्हटली. मामाजी सोबत गेलो होतो ना आम्ही तिकडे वावराकडे, यायला उशीर झाला आम्हाला. असं वावर बघायला गेले होते का? हो मामीजी, वावर बघायलाही, आणि आंबे आहेत म्हणाले तर आंबे आणला तोडून. नमस्ते जावई बापू. नमस्ते मामाजी, नमस्ते. बसा बसा. हो, बसतो ना. बस ना माधुरी. मी तिकडे मागे येते ना काकू, काही असेल करायचं तर करू लागते. चल बापा. जावई बुवा, मयूर नाही आला ना सोबत? चला म्हटलं तर नाही म्हणाले. असं का? सोनू, जा पाणी आणशील. हो हो. असं सोनू नाव आहे का? हो जिजाजी, माझं नाव सोनू आहे. असं कोणत्या क्लासमध्ये आहात मग? मी 10वीची एक्झाम दिलो आता. असं. जावई बुवा, उद्याचा मुक्काम असेल ना तुमचा? नाही नाही मामाजी, उद्या जाणार आहोत आम्ही गावी. का जावई, आले तर मस्त 2-4 दिवस थांबायला पाहिजे. झाले तरी मामाजी 3 दिवस झाले. कुठे बापा, तुम्ही तर आपल्या गावी गेले होते ना. कुठं 3 दिवस झाले? त्या दिवशी 1 दिवस आणि आता आजची रात्र.
आता पहिला पहिला वेळ ये ना तुमच्या. हा, कोणी नाश्त्यासाठी बोलवतात, कोणी जेवण सांगतात. हा मामाजी यायचंच आहे ना. आता का एक वेळ आला तर झाला का? आता याच्यानंतर येऊनच नाही का? याल म्हणा, पण कसं पहिल्यांदा आले तर सगळेच म्हणतात की आमच्या घरी आल्या पाहिजे जावई, आमच्या घरी आल्या पाहिजे जावई, असं राहते ना. हो हो, तो तर आहे म्हणा. काकू भजी काढायचे आहेत ना, मी काढते. तुम्ही ठेवा तोपर्यंत ताटं वगैरे. हो हो, झाला सगळा स्वयंपाक, फक्त भजी काढायचे आहेत. मी म्हटलं आल्यानंतर गरम गरम होतात काढून. कसे थंडे भजे मग चांगले नाही वाटत ना. हो तर काकू मी काढते ना. तुम्ही द्या त्यांना तोपर्यंत जेवायच्या. हो हो, तशीच करते. शांता, किती वेळ आहे? झालं ना, मी ताटं वाढते आता. एक काम कर शांता, तिकडे हॉलमध्येच घे, तिकडे कूलर वगैरे आहे, गरमी नाही होणार. इकडे गरमी होईल. हो हो ठीक आहे, तिकडेच बनवते मग. अरे सोनू, आताच कपडे चेंज करून टाकला ना तू तर. गरमी होत होती ना आई, म्हणून केलो. अरे पण आता आपल्या घरी पाहुणे होते. नंतर कपडे चेंज केला असता ना. काय म्हणतील जिजाजी तुझे? काही नाही होत मामीजी, काही नाही होत. आता गरमीची एवढी होऊन राहिली, मलाही वाटते कपडे काढून टाकावा म्हणून. जेवा जेवा जेवा. हो हो मामाजी. वा, मस्त मस्त पुरणपोळी झाली मामीजी, मस्त. मी म्हणला आवडतात की नाही आवडत बापा जावई बापूंना. मी तर बनवून घेतली पुरणपोळी. नाही नाही मामीजी, माझ्या फेवरेट पाहुणचार केले तुम्ही. असं का? खा मग पोटभर खा. जेवढ्या लागतील पुरणपोळ्या तेवढ्या खा. अन्न तर अजून आण. वाट ना वाट. हो हो, आणते ना. नाही नाही मामीजी, आता आहे ना ताटामध्ये. एवढं संपू द्या आधी, मग नंतर घेईन. जावाई बापू, पोटभर जेवण करा. लाजायचं नाही. नाही ना, नाही मामाजी, कशाला लाजू मी. तुम्ही सगळे ओळखीचे आहात माझे. आता पहिली वेळ आहे का? म्हणजे जेवण करायची पहिली वेळ आहे, पण ओळखीचे आहात ना तुम्ही. तुमच्या इथं मागे चहा नाश्ताही झाला होता. सगळे ओळखीचे आहेत माझे, मी नाही लाजत. हो हो, तेच म्हटलं. विशाल, भजे कसे झाले? भजे भजे मस्त झाले आहे, भजे चांगले झाले. हो मामीजी, भजेही मस्त झाले, मस्त बनवले. आता कसं तुमच्या आहे कॅटरिंगचा बिझनेस. तिथे तर तुम्हाला 101 पदार्थ मिळत असतील म्हणा. हो मिळतात मामीजी, पण घरचे पदार्थ म्हणजे वेगळेच राहतात ना. एकदम माझ्या आईसारखे बनवले तुम्ही भजे. माझ्या आईच्याही हातचे ना असेच टेस्टी भजे राहतात. आणि पुरणपोळी पुरणपोळी तर माझ्या आईपेक्षा पण चांगली बनवले. असं काय, एवढे चांगले झाले का? हो हो मामीजी, मस्त. तूप टाकले, मस्त, मला आवडल्या, छान झाले. शांता, आता भात भाजी कशाला वाढली थोड्या वेळ? मस्त पोटभर पुरणपोळीच दे. म्हटलं आता थोडा थोडा सगळंच देते. मामाजी चिंता नका करू, खातो मी, खातो. अजून पुरणपोळ्या पण घेईन. हो हो, घ्या घ्या घ्या. शांता, अन्न पुरणपोळी अन्न संपली ना जावयाच्या ताटातली, अन्न लवकर आण. हो हो, आणते आणते. महेंद्रजी, इथं करा तुम्ही आराम. हो हो करतो. माधुरी, आताच झोपते का तू? नाही नाही, वेळ आहे आता, कपडे वगैरे चेंज करते. बस नव्हतं मग थोड्या वेळ इथं. नाही महेंद्रजी, कामं आहेत तिकडे. आता कशाचे काम आहेत? कामच आहेत, आता उद्या जायचं आहे तर तयारी करावं लागेल ना, पॅकिंग वगैरे. हो हो, लवकर निघायचं आहे. जेवण बिवण काही करू नये, लवकर निघू. नाश्ता केला की निघू. नाही नाही महेंद्रजी, असं कसं? उपाशी पाठवतील का नाश्त्यावरच? तसं नाही राहत. जेवण केल्याशिवाय जाऊ नाही देणार. लवकर करू स्वयंपाक वगैरे, जेवण करू आणि जाऊ. बरं तर ठीक आहे, जेवण करून जाऊ, पण लवकर निघू. हो हो, म्हणूनच मी आताची करून ठेवते म्हटली. उद्या मग उठल्यानंतर स्वयंपाक बिंपाकाचंच राहील. आईसोबत करू लागेल तेव्हा होईल ना लवकर. मी मयूरला पाठवते, कपडे वगैरे चेंज करून घ्या तुम्ही. अरे ते माझी बॅग कुठे आहे? बॅगमध्ये आहेत ना चेंज करायचे कपडे. हो हो, देते देते, ते बॅगही देते. कुंता, ए कुंता, कुठं गेली बाबा हे? काय झालं, कशाला आवाज देता? का करून राहिली तर मागे तू? अहो, भांडे घासत होती. आता म्हटलं उद्या सकाळी लवकर 6 वाजे जायचं आहे, भांडे घासून घेते आता. उठला, स्वयंपाक केला की गेला मग. काय म्हणता? अरे किती बाया मिळाल्या? विचारायचं राहिला ना. जेवण करताना विचारतो म्हटलं, मग का कोणत्या दुसऱ्याच गोष्टी सुरू झाल्या तर मग विसरली आठवण. आता अजून बेडवर गेलो, अजून लक्षात आला तर आता अजून आरो इकडे विचारायला. आहेत 6 जणी आहेत, 6. असं का? 6 जणी आहेत का? मग होते, एका दिवसात होते. हो, पण मी काय म्हणते, ते माधुरी आणि जावई त्यांना बोलवा लागेल ना उद्या सकाळी नाश्ता बिस्ता करायसाठी. अरे हो, दिसले मग अशी वावरात गेले होते तर दिसले म्हणा. बोललो वगैरे त्यांच्यासोबत. पण आता उद्या सकाळी कसं बोलवशील तर? 6 वाजेच वावरात जाशील तू, मग घरी नाश्ता बिस्ता करायसाठी पाहिजे ना कोणीतरी. हो ना, तोच तर काही समजून नाही राहिला. राहू दे, मग 1 वाजे येशील ना वापस. दुपारी बोलवून घेऊ. हो, पण ते गावी जाणार आहेत ना. ते तर जातील, सायंकाळपर्यंत जातील ना. काय माहित बाबा, सायंकाळपर्यंत जातात का तर.
थांबतील तर बोलू, नाही थांबतील तर मग नंतर येतील तर नंतर मग मग जेवणच ठेवून देऊ आपल्या घरी वाटल्यास. आता काय करायचं बापा, सगळं एकच आला ना. हो ना, आता मी बायाही सांगून दिली. बायांसोबत तर जावंच लागेल. राहू दे ना, येतील ना मग नंतर बोलू. जर थांबतील मग मी दुपारी जाईन आणि बोलवून आणीन. हो हो, आता तसंच करावं लागेल. बापा अजून कुठे चालली कोणता? हो, आताच तर सांगितली तुम्हाला मी भांडे घासत आहे म्हणून. असं तुझे भांडे झालेच नाही का घासून? नाही घासून झाले. आवाज मारले तर आता धुवायचे राहिले तसेच. आता धुतो नाही येते. ठीक आहे. इंदू अशी रडू रडू मुलीला सार करते का? का तिच्या सासरी अशी रडू रडू पाठवते का तिला? बघ बरं, तू रडून राहिली तर माधुरी रडून राहिली. काय करू बापा, आवरायचा पुष्कळ प्रयत्न केली पण आवरून होतच नाही. आई नको रडू ना. पोरी तुझी खूप आठवण येईल पोरी. आई मला येईल ना आठवण तुझी. रोजी फोन करी नाही, माझा फोन नाही येईल तर तू करत जाशील. बाई बाई सुखाचा संसार कर बापा. चांगल्यानं नांद तिथं. रे इंदू, शांता वहिनीला सांगितली नाही का? म्हणत होत्या ना सांगाल म्हणून. हो पाठवली आहे, झाबरू गेला आहे. बापा इंदू, माधुरी, काय आहे तुमचे गंगा जमुना चालू आहेत? वहिनी बघा बरं यांना दोघींना, अर्धा तास झाले दोघी जणी रडून राहिले. पागल झाले का बाबा? ते जावई का म्हणतील? त्यांना किती वाईट वाटत असेल असे रडतात. आता ते बोलून दाखवत नाही. इंदू, जे सांगायचे आहे ते तोंडाने सांग बाबा, असे रडू नको. का करू शांताबाई, याचा हृदय भरू भरू येत होता. बघ बरं, तुला पाहून ते माधुरी रडत होती. आता तुझ्या रडणं बंद झालं तर तिच्याही झालं ना बंद. आता चांगली खुशी खुशी आपल्या मुलीला सारखं तिला तिच्या सासरी चांगला आनंदीने जाऊ दे बापा. नाही तर जातपर्यंत तिच्या लक्ष इकडेच राहील. तिला ना तुझ्याच चेहरा दिसेल रडताना. हो नाही रडत, आता नाही रडत. बेटा माधुरी, थोड्या थोड्या गोष्टी कोणाजवळही सांगायच्या नाही. घरी छोटे मोठे होतात, वादविवाद होतात बेटा. सासून 2 शब्द काही बोलला तरी उलटा जबाब द्यायचा नाही बेटा. नाही आई नाही, असे समजायचं की माझी आईच मला बोलत आहे. हो आई हो, पण आई तुला माहित आहे बिना कामानं मला बोलले तर मला राग येते. हो माहित आहे बेटा, पण सांभाळून घ्यायचा तिथं. आई मी तर सांभाळीन, तू रडशील नको. नाही रडत. आणि जावई बापू, आमच्या माधुरीला सांभाळाल बापा. काही छोट्या मोठ्या गलत्या माफ कराल तिच्या. हो ना मामीजी, हो. तुम्ही बिनफिकर राहा, तुम्ही काही काळजी करू नका. हो बाबा, तेच म्हटलं. एक मुलगी आपला स्वतःचा घर दार, आई वडील भाऊ बहीण सगळं सोडून येते तुमच्या घरी, तर तिलाही तिथे ऍडजस्ट व्हायला वेळच लागते. जावई बापू, थोडा वेळ द्या तिला. मामीजी तुम्ही चिंताच करू नका, आमच्या घरचे लोक सगळे चांगले आहेत. पप्पाजी, आईकडे लक्ष द्याल. हो बेटा, तू इकडेची चिंता करू नको, आपला संसार सांभाळ बेटा तू आता. आणि मला फोन करत राहा. माझा फोन नाही आला तरी वाट बघत नका जाऊ. सकाळी आणि सायंकाळी फोन करत जा. हो मामाजी मामीजी, निघतो आम्ही आता. हो निघा, पोहोचल्यानंतर मग फोन कराल. आई माधुरी, आम्हालाही फोन करशील बाबा, नाही तर विसरूनच जाशील. नाही ना काकू, नाही, करीन फोन करीन.